सभापती महोदय, खरं तर आमच्याकडून आम्हाला गिरीश भाऊकडून खूप अपेक्षा होत्या, पण ह्या उत्तरात सगळ्या अपेक्षा भंग केलेल्या आहेत। एक तर मला त्या धरणात उडी टाकावं लागेल, नाही तर तुम्हाला तरी टाकावं लागेल। सभापती महोदय, खरं तर वासनी प्रकल्प याला 20 वर्ष झाले आणि 20 वर्षापासून हा प्रकल्प रेंगाळत 55-60 कोटीचा प्रकल्प 500-600 कोटीवर जातं। हे जबाबदारी कोणाला घेणार? द्या लागेल। न्यायालयाच्या फक्त कारणामुळे जर हा प्रकल्प थांबत असेल, त्याचं काम थांबत असेल, तर ते आपण तातडीनं सुरू केलं पाहिजे। जलद गती न्यायालयात नेता येईल काय, याचंही आम्ही उत्तर देतोय, मागे तुमच्याकडून अपेक्षित आहे। आणि या वासनीमध्ये गिरीश भाऊ, खरं तर बोरगाव पेठ हा आमचा खारपान पट्टा आहे आणि खारपान पट्टा असल्यामुळे काय होतंय, जमिनीत थोडी जरी ओल असली तर ते शेवटपर्यंत जातं, म्हणजे ते पूर्ण भिंतच ओल होते। आता तो त्या जमिनीचा दोष आहे, म्हणून बोरगाव पेठ हे पुनर्वसनमध्ये घ्यावं, नियामक मंडळाचा ठरावही झाला। आता काय झालंय, राजुरा असेल, दोनही पुनर्वसनचा विषय आहे आणि याच्यात पुढाकार घेणं गरजेचं आहे। राजुरा प्रकल्पामधलं राजुरा गाव, वासनीमधलं बोरगाव पेठ गाव हे नियामक मंडळाला मान्यता दिली का हे पुनर्वसनमध्ये घ्या आणि ते नियमानं बसते। पण प्राधिकरण, जे पुनर्वसन प्राधिकरण मंडळ आहे ते याला वेळ लावत आहे आणि मग तुमच्या माध्यमातून हा काय झाला, आता राजुराचा प्रकल्प किती एकदम 15, 20, 30, 40 कोटीचा प्रकल्प तो चालला आता 100-150 कोटीवर, आणि हे सगळे पुनर्वसन होत नाही म्हणून याला विरोध गावकरी करत आहे। प्रकल्पाचं पैसे असून निधी थांबत आहे आणि मग ही खरं तर तुम्ही आम्हाला या 15 दिवसात त्या प्राधिकरण सोबत एक तर बैठक लावा, किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं आतापर्यंत पक्षाचं राजकीय सगळे काम पाहत आले, संकटमोचन झाले, या धरणाचे आपण संकटमोचन होऊन 15 दिवसात पुनर्वसनचा निर्णय आपण करणार आहे का, या संदर्भात आपण आम्हाला उत्तर दिलं पाहिजे। दुसरं 2-3 4 प्रकार याच्यात, 4 एकखट्टे विचारू चालेल? तर ते मला 15 दिवसात ते पुनर्वसनाची कारवाई झाली पाहिजे सभापती महोदय। आणि दुसरा असं आहे का, याच्यामध्ये बांधकामाधीन प्रकल्प आहे, अर्थात वासनी आहे, बोर्डी नाला आहे, करजगाव आहे, राजुरा आहे, बेलोरा गनोजा प्रकल्प बांधकामाधीन आहे। हे सगळे प्रकल्प थोड्या कारणानं, आता बोर्डी नाला काय झालंय, मेघा नदीवरून आपण पाणी उचलतो, परंतु त्यामधलं जे काही काम आहे जाळीचं, जिथून आपण पाणी उचलतो, पंपिंग करतो, तिथलं थोडंसं काम 90% प्रकल्पाचं काम पूर्ण झालं, 10% आपण धरणात पाणी आणत नाही। मला वाटतं याचा टाइम बॉम्ब कार्यक्रम ह्या सगळ्या प्रकल्पाच्या संदर्भात, म्हणजे हे गिरीश भाऊ आपण जर पाहिलं तर 2022 पर्यंत पूर्ण करायचे होते काही प्रकल्प, 23 मध्ये, आता 27 जून आला आपला। हे 4-5 वर्षात आपली निधी किती वाढतं हे तुम्हाला माहीत आहे। आणि मग प्रशासकीय कारणामुळे हे प्रकल्प थांबत असेल, निधी आपल्याकडे उपलब्ध आहे, पण आपल्या प्रशासकीय कारणामुळे हे प्रकल्प थांबत असेल तर यावर कशी चालना तुम्ही देणार, किती दिवसात त्याची कामं सुरू करणार, ते पण आम्हाला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे। दुसरा सभापती महोदय, आपण जर पाहिलं तर भगाडी नावाचा प्रकल्प आहे आणि याला पाणी थांबत नाही। काय झालंय, 10-20% पाणी थांबतंय, पण बोर्डी आणि सापन मधून जर पाणी उचललं, कारण त्याचा सगळा कालवा जो आहे, पाईपलाईन आहे, त्या प्रकल्पापर्यंत येतं आणि आपल्याकडे पाणी शिल्लक आहे, बोर्डीमध्ये पाणी शिल्लक आहे, सापनमध्ये पाणी शिल्लक आहे, ते जर ह्या प्रकल्पात टाकलं तर मला वाटते हे सगळं आपल्याला धरणाचं पाणी जे आहे, जे थांबत नाही, मिळत नाही, तो आपण तिथं भेटन, त्या संदर्भातही आपण काय कारवाई करणार ते आम्हाला सांगितलं पाहिजे। दुसरं, चंद्रभागा प्रकल्प जे आहे हे पूर्ण झाले, याचं सिंचन सुरू झालं, पण ह्या सिंचनमध्ये चंद्रभागामध्ये अजून 600 हेक्टर बोर्डी भागातला जो आहे गावाची सिंचन होऊ शकतं, कारण क्षमतेपेक्षा आपण कमी सिंचन करतो आणि त्या बचत सिंचन पाण्यातून आपण जर बोर्डी भागातला पाणी 500-600 हेक्टर सिंचनाखाली आणला, मी मातीचाच कालवा करायला लागतं, अतिशय मला वाटते जास्तीत जास्त 5-10 कोटीचं कामाच्या वरते काम नाही आहे, पण 10 कोटीमध्ये 600 हेक्टर वलताखाली होऊ शकतं, त्याबाबत आपण निर्णय घेतला पाहिजे। दुसरा सभापती महोदय, आपण जे पाहतो आहे का या 3-4 मागणी संदर्भात एक नवीन प्रकल्प आम्ही खरं तर पाहणी केली, तेव्हा मुख्यमंत्री महोदय, आपले जलसंपदा मंत्री स्वतः देवेंद्रजी होते। पिंपरी बॅरेज आणि राजना पूर्णा बॅरेज,
हे अतिशय कमी पैशामध्ये होणारे प्रकल्प आहे. ह्या नदीच्या मध्ये आपण बॅरेज तयार करून याची आपण 2013ला पहिली प्रशासकीय मान्यता दिली, 2009ला, आणि आता अजून त्या पहिली प्रशासकीय मान्यता व्यापकच झाली. आता त्याला नवीन प्रशासकीय मान्यतेला अजून किती दिवस आपण ठेवणार आहे? राजनापूर्णा बॅरेज आणि पिंपरी पूर्णा बॅरेज थोड्या थोड्या गोष्टीसाठी काय झालं तर एमडी लेआउट झालं नाही. आता एमडी लेआउटला किती वेळ लागतोय? त्याला काही फार वेळ नाही लागत. नाशिकचं कार्यालय ते सगळे प्रकल्प थांबून ठेवतोय आणि ते त्या सगळ्या याच्यावर तुम्ही जर याची बैठक घेतली तर मला वाटतं हे दोनही बॅरेज जे मूळतः आपण पाहतोय देवाभाऊनं त्याची सुरुवात केली होती, त्यांनी त्यावेळेस मदत केली होती, ते बॅरेज अपूर्ण राहता कामा नये. म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहे का ही पिंपरी बॅरेज आणि राजनापूर्णा बॅरेज आपण किती दिवसात त्याला पूर्ण करणार? दुसरं तुम्हाला माहीत आहे का हे प्रकल्पग्रस्त सगळ्या इकडे सभापती महोदय तुमच्याकडे असेल सगळ्या इकडे 4-4 लाख प्रकल्प ज्याच्या जमिनी गेल्या, सगळे वाऱ्यावर आले. ज्यांचे मोठे मोठ्या शेती होत्या, खटले होते, ते आजही कॅन्टीनवर चहा विकायला पाहायला भेटतं आपल्याला. आणि म्हणून त्याचे जमीन जुमला सगळ्या गेल्यानंतर त्या प्रकल्पग्रस्तांना आपण, कारण त्यांनी राष्ट्रहिताचं काम केलं, त्यांनी जमीन दिली आहे, त्यांनी गाव गेलेलं आहे, अशा प्रकल्पग्रस्तांसाठी 5% आरक्षणाच्या ऐवजी 15% करावं. नाही तुम्हाला नोकरी देता असेल तर 25-30 लाख रुपये तुम्ही रोख त्याला द्या किंवा एखाद्या उद्योगातून काही पैसे द्या. हे 3-4 प्रश्नाचे उत्तर अपेक्षित आहे. का सिमेंटचं काम राहिलं काय? आम्हाला हे अपेक्षा नव्हती. आम्हाला काय अपेक्षा होती गिरीश भाऊकडून का याच्यातले जे काय अडचणी आहे, काय झालंय उपसभामध्ये हे किमान 1-1.5 लाख हेक्टरवर सिंचन होण्याचा भाग आहे. तुम्हाला माहिती आहे विदर्भात आत्महत्या प्रमाण वाढल्याने अनुशेष अजूनही कायम आहे आमच्या विदर्भातला. म्हणून गिरीश भाऊ आपल्याकडून काय अपेक्षा होत्या का मी तुम्हाला सांगितलं का बांधकामाधीन जे प्रकल्प आहे त्याला आपण लाईनिंग करणं गरजेचं आहे. सिमेंट लाईनिंग झालं तर काय होईल का पाणी जे आपण पाहतो का कारण नसताना मूर्त किंवा जे भेटत नाही त्याची क्षमता कमी होतं सिंचनाची. ती क्षमता कमी जर झाली नाही तर प्रकल्पाची सिंचन क्षमता वाढू शकतं. म्हणजे बांधकाम झालेले प्रकल्प आहे, चंद्रभागा असेल, पूर्णा असेल, चारगड असेल किंवा सापन असेल, हे सगळे जे प्रकल्प आहे याला आपण सिमेंट म्हणजे ते कालव्याचे काम लाईनिंग केलं पाहिजे. ते केलं तर हा सिंचन क्षमता वाढन आणि अनुशेषाचा जो भाग आहे तो सुद्धा तिथं पूर्ण होईल. त्याचं उत्तर तुम्ही ते करणार का नाही करणार सांगितलं पाहिजे. दुसरं वासनीमधलं बोरगाव पेठ, म्हणजे आज जरी न्यायालयानं प्रकरण मागं घेतलं तर उद्या त्या गावचे लोक पेटून उठणार आणि ते प्रकल्पाचं काम थांबवणार, कारण त्यांचं गाव पुनर्वसनमध्ये आलं पाहिजे, ते नाउन्समध्ये बसते, सगळं आहे. मग ते राजुरा आणि बोरगाव पेठ हे जे पुनर्वसनचा मुद्दाच संपला नाही उपसभापती महोदय, तर ते काम सुरू होणार नाही. म्हणजे तुम्ही पुढाकार हा घेतला पाहिजे का आता कसं आहे नियामक मंडळानं पास केलं त्याच्यानं आता जलसंपदाचा विषय संपला आहे. तसा पाहिला तर फक्त पुनर्वसन प्राधिकरणला तुम्ही जर उद्या परवा सांगितलं किंवा सोमवारी त्यांना सांगितलं का याची मंजुरात द्या, कारण 2-3 वर्ष जर प्रकल्प थांबला तर 10-20 कोटी त्याची किंमत वाढते. आता राजुऱ्याचं पुनर्वसन 42 कोटीत होते आणि तो जर प्रकल्प थांबला तर खर्च 100 कोटी होईल, जास्त करावं लागेल. मग ही तुमचं दायित्व आहे ना, तुम्ही याची भूमिका घेतल्या पाहिजे. गिरीश भाऊ तुमच्याकडून अपेक्षा आहे का हे दोनही पुनर्वसन गाव आपण आम्हाला सांगितलं पाहिजे का ठीक आहे फाईल मुख्यमंत्री महोदयाच्या टेबलवर असेल, मी उद्या परवा काय असेल त्याला मंजुरात देतो, कारण सगळं झालेलं आहे, फक्त प्रोसेस बाकी आहे. ते प्रोसेस तुमच्या खात्याकडून व्हावं एवढी अपेक्षा आहे, दुसरं काय. मंत्री महोदय यायला पाहिजे की पहिला पुनर्वसन आणि मग प्रकल्प, आणि काय होतो अनेक वेळा प्रकल्पाच्या कॉस्टमध्ये तुम्ही पुनर्वसनाचा कॉस्टच पकडत नाही आणि मोठ्या प्रमाणावरती काय होतंय केवळ हे वंचित राहिलेली लोक हे निगेटिव्ह इन्कम्पन्सी तयार होते की बा आमचं पुनर्वसन होत नाही आणि सुरुवातीलाच लोकांचा विरोध होतो. म्हणून असातलं काहीतरी धोरण करावं.